थेट आपण दादर परिसरामध्ये जाऊया। तर सध्या बाबरेकर मार्गावरती पांढऱ्या पट्टीचा जो वाद आहे त्या संदर्भात किशोरी पेडणेकर पाहणी करतायत। प्रतीक थोड़ा पार्टी है प्रतीक। तर आज सकाळपासूनच मनसेचे संदीप देशपांडे मनसेचे इतर कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। महापालिकेचा रोड आहे, या महापालिकेच्या रोडवर असं विद्रुपीकरण करणं किंवा काहीतरी भेदाभेद दाखवणे गुन्हा आहे। आणि कुठलाही साधू मुनी संत हे एकाच रोडवरून चालले पाहिजे, त्यांच्यासाठी पांढरा पट्टा भर वस्तीत करणं हा गुन्हा आहे आणि त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई झाली पाहिजे। आणि मुळात असं करणंच, आपण जर हिंदू धर्म जय श्रीराम करून घोषणा देतो तर आपण सर्व एक आहोत हे याच धर्मामध्ये भेदाभेद करणं आणि मग वेगळ्या धर्माला वेगळं टार्गेट करणं, मग नक्की मराठी माणसाला टार्गेट केलं जातं आहे का? भर मराठी वस्तीत काय काय गरज काय? मुनी असू दे कोणी असू दे, आपण पण पाहिलं आहे आपले जर संत गाडगे महाराज हे त्या ट्रेननी प्रवास करायचे, संत होते ना संत गाडगे महाराज। मग संतांच्यामध्ये जर ही भूमिका नसते तर हे उचापती जो एन वॉर्डमधून उचापती चालू झाले आहेत, हे उचापती त्याच्या मागचे पती कोण, त्याच्या मागचा करता करविता कोण हे शोधलं पाहिजे। देशपांडेंनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर हे जे ते काळ्या रंगाच्या पट्ट्या करण्यात आल्या, पण या आधी जर पाहिलं तर घाटकोपरमध्ये करड्या रंगाच्या पट्ट्या करण्यात आल्या, पण या आधी घाटकोपर रंगाची करड्या रंगात आता करण्यात आला। आता म्हणजे आपण जर रंगांचे वैशिष्ट्य पाहिलं तर हा करडा रंग हा रंग नाही, हा मिक्स करून झाल्यानंतरचा रंग आहे। म्हणजे ताना पिनी ही पाजा असे जे आपण रंग म्हणतो त्या रंगांमध्ये जर कुठचे रंग मिसळले तर हा करडा रंग होतो। म्हणजे हा जाणून बुजून वाद निर्माण करतायत। म्हणूनच म्हटलं एन वॉर्डमध्ये उचापती वाढले आहेत, त्याच्यातला उचापतीमधला इथला पती कोण ते शोधा। महापालिकेत हा मुद्दा उपस्थित करणार ना, का नाही करणार? आता तुम्ही पाहिलं आहे काल स्टँडिंगमध्ये जे ठराव पास झाले ते कुठल्याही विचार विनिमयाच्या पलीकडे जाऊन पास केले। जर सभागृह पण असेच गुंडाळायला लागले तर एकमेव मुंबईकरांना आवाज, मुंबईकरांना सद्यस्थिती काय चालली आहे, भारतीय जनता पार्टी आणि गुट निवडून आल्यानंतर काय होतं ते मराठी माणसाला कुट हे नीती चालू आहे। कबूतरखाने जेव्हापासून ओपन झाले तेव्हापासून यांची हिंमत अजून वाढलेली आहे का? खरं म्हणजे तो वाद व्हायलाच नाही पाहिजे होता। काय कबूतरखाना हा काय अनादी कालापासूनचा एक पक्षी आहे, पक्षाला दाणा देणं पाणी देणं हे सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे। आणि तिथे जास्त प्रमाणात तेव्हा इथे उलट मराठीच यांनी चालू केलेलं होतं तो कबूतरखाना, जर तुम्ही इतिहास बघाल तर त्यामुळे कबूतर आमचं हे आमचं ते आमचं करून वाद निर्माण करणं हा चुकीचा भाग आहे। आणि ते करून तुम्हाला मिळवायचं काय? 92-93ला दंगल झाली तेव्हा वाचवायला आमचा मराठी माणूसच होता आणि बाळासाहेब होते, आम्ही होतो। आता कुठून यांच्यात ताकद आली आहे नको ती? तुम्ही व्यापारी लोकात व्यापार करता तर करा ना शांतपणे। आपण इतके वर्ष एकमेकांमध्ये राहिलोय, सुखदुःखात आपण एकमेकांच्या चाललोय, तर आता हे नवीन वाद करणारे उचापती कोण आहेत शोधा। पण ताई एकूण जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेचा रस्ता आहे, एरवी तुम्ही काही इथे बांधकाम केलं किंवा काही केलं तर महापालिका येते मुळामध्ये महानगरपालिकेच्या आयुक्तापासून ते अगदी शिपायापर्यंत एक दहशत निर्माण करून ठेवणं। आता त्या भेडे मॅडम आहेत आमच्या, त्या किती दहशत मानतील किंवा मांडतायत त्या काही येणारा काळ ठरवेल। तुम्हाला वाटतं की मुंबई महानगरपालिकेचे सध्या महापौर आहेत किंवा अन्य मंडळी आहेत, अधिकारी आहेत, प्रशासन आहे, हे एका दहशतीखाली आहे? महापौर तर दहशतीखाली आहेत, दिसतातच आहे। साईड बाई महापौर आहेत, बाकी 2-2 महापौर येत आहेत आणि उत्तरं देत आहेत। 100 दिवसाचा ज्यांनी दिला अध्यक्षांनी, त्या अध्यक्षांनी पहिलं त्यांच्या कारकिर्दीचे 100 दिवस सांगावे आणि मग महापालिकेमध्ये काय फक्त महापौर काम करतात काय? महापौर हे पीठासीन अधिकारी आहेत, त्यांचं महत्त्व आहेच, त्या खुर्चीचं महत्त्व आहेच। त्याच्यावर बसणाऱ्या व्यक्तीने ठरवायचं की मी कोणाची तरी परछाई बनून चालणार का? काल महापौरांच्या दालनामध्ये पुरोहित नगरसेवक जे पुरोहित आहेत त्यांच्या उपस्थितीत एक भोजपुरीमध्ये व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। थेट महापालिका जी मराठीचे गुणगान गाते त्यांच्या महापालिकेच्या कार्यालयात आता भोजपुरी व्हिडिओ बनवण्यात येत आहे। भोजपुरी लोकांनी समजून घेतलं पाहिजे।
तुम्ही तुमच्या भाषेचा आदर करता आणि तो कोणाला तरी ऐकवला, अगदी मुंबईच्या म्हातारे ओके, पण आज भोजपुरी लोकांना रस्त्यावर आणून जे उद्योगधंदे बंद केले आहेत त्याचे पण जरा जे कोणते लीडर होते त्यांनी जरा लक्ष द्यावं, अक्कल जरा तिथे पण वापरावी, त्यांच्या फायद्याची जरा बोलावं. नुसतं भोजपुरीमध्ये बोलणं म्हणजे झालं नाही. मी सगळ्या भाषेचा आदर करते. दरम्यान या सगळ्याच्या संदर्भात निलेश चंद्र मुनी यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया. तो संदीप देशपांडेला म्हणतो, मी आव्हान करतो की तुम्ही भेंडी बजा मुंब्रामध्ये कधी जाणार. दुसरी गोष्ट, अजून ते मुंब्रामध्ये गेली ती एक प्रतिनिधी होती ओवैसीची पार्टीची कि पूरी माशाअल्लाह पूरे मुंब्रा को मैं हरा कर दूंगी. तो आप वहाँ पे मुंब्रा में काला करने क्यों नहीं कब जा रहे हैं, ये आपसे मेरा नम्र निवेदन है. इसलिए दो धर्म में तोड़ डालने का काम ये संदीप देशपांडे कर रहे हैं. इसलिए भगवान इनको सद्बुद्धि दे और जैन समाज से फिर से कहता हूँ शांति तो रहे.